एक कांदे की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. आय नो डायलॉग वेगळा आहे, तर मी आज तुमच्यासाठी हा डायलॉग घेऊन आलेला आहे. कारण की एक कांदा इतका आपल्या डेन्सिटी, आपले केसांची डेन्सिटी इतकं वाढू शकते की तुम्ही विचारू शकणार नाही. आपले केस ग्रोथ चांगले होतील, आपल्या केसामध्ये पॅचेस झाले असतील तर ते फिक्स करतं, आणि ज्यांच्या केसामध्ये पॅचेस झालेत ते पण फिक्स करतं, आणि ज्यांचे कोरोनामुळे केस गेले त्यांना पण फिक्स करू शकतं. तर कांद्याला अंडर एस्टिमेट अजिबात करायचं नाही. कांदा खूप उपयोग आहे आपल्या बॉडीमध्ये जे पण असतं ते क्लीन करण्याची क्षमता ठेवतं, आणि आपल्या केसामध्ये जे पण प्रॉब्लेम आहे ते फिक्स करतं. ते पूर्ण म्हणजे ज्यांच्या केसामध्ये कोंडा नसतं का पापडीसारखं जमलेलं असतं, ते मोठे मोठे धालपे झालेले असतील ते पण फिक्स करणार आहे आपण. त्याच्यामुळे आज कांदा यूज करणार आहे. तर खूप चांगलं म्हणजे इन्ग्रेडियंट आहे ते कांदा आपल्या केसांसाठी. आणि आपल्या केसामध्ये जास्त जास्त म्हणजे कोंडा जातच नसेल, खूप त्रास झाला असेल कोंड्यानी आणि कोंड्यानी केस गळत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर तुम्ही कांद्याचं ज्यूस नक्की यूज करा. तुमच्या केसांना डायरेक्ट यूज नाही करायचं, कारण की खूप खूप म्हणजे हानिकारक असतं. त्याच्यात खूप सारा सल्फर असतं, तर डायरेक्ट अप्लाय केल्याने आपले केस गळू. तर चला मग इन्ग्रेडियंट रेडी करूया. तर मी तर कांदे घेतलेला आहे. तुमच्या घरात जसे पण कांदे असतील तुम्ही नक्की घ्या. तर तुम्ही पांढरा कांदा घ्यायचा नाही आहे तुम्हाला, इथं असा कलरचा कांदा घ्यायचा आहे. तर मी तर मोठा कांदा घेतलेला आहे. तर तुम्ही छोटे कांदे उपयोग करा, कारण की त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग असतात आणि ते लवकर केसांची डेन्सिटी वाढू शकतात. तर मला इथं थोडासा प्रॉब्लेम झालं होतं, कारण की लाईट नव्हती, म्हणून मी मोठा कांदा घेत आहे. तर तुम्हाला ग्राइंड करून घ्यायचा असेल तर तुम्ही छोटे छोटे सॅलेड घ्या, कारण की त्याच्याने लवकर केस वाढतील. तर मी तुम्हाला दाखवायसाठी मी तो मोठा कांदा घेतलेला आहे. तर मी याला चांगलं किसून घेत आहे. तर किसून घेतल्याने पण ज्यूस निघतं. तर थोडंसं पाणी येतं डोळ्याला. तर चांगलं किसून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा ज्यूस घ्यायचा आहे. तर मी अर्धा कांदा किसून घेतलेला आहे. मला जितकं लागतं तितकं घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं लागतं तुम्ही तेवढं घेऊ शकता. तर त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही गाळणी ठेवून काढून घेऊ शकता किंवा कॉटनच्या कपड्याने देखील गाळून घेऊ शकता. तर मला सोपं वाटलं, मी गाळणीनेच गाळून घेतलेला आहे. तर 2 चम्मच माझं ज्यूस रेडी झालं होतं. तर बस आहे आपल्या केसांसाठी एवढं. आणि जेव्हा यूज करत आहे तुम्ही म्हणजे फ्रेश यूज करा कांदा, कारण की खूप म्हणजे वास येतो ह्याच्याने आणि अजिबात तुम्ही बनवून ठेवून यूज करू शकत नाही. तर मी तर कॅस्टर ऑइल घेतलेलं आहे. तर सगळ्यात जगातलं थिकेस्ट ऑइल आहे आणि आपल्या केसांची डेन्सिटी इतकं छान करू शकतं. तर हे सबस्टिट्यूट आहे कांद्यामध्ये ऑइल. तर त्याच्यानंतर मी 2 चम्मच इथं कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. खोबऱ्याचं तेल, पॅराशूटचं जे सिंपल येतं ते घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे ऑइल असेल, तुम्हाला जे सूट होत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आपण कांद्याचा ज्यूस डायरेक्ट अप्लाय नाही करू शकत, म्हणून आपण सबस्टिट्यूट म्हणून घेत आहे. तर याच्यामध्ये मी ज्यूस ॲड करत आहे, बघू शकता. माझ्याकडे जेवढं ज्यूस बनलेलं होतं मी तेवढं ॲड करत आहे, कारण की मी ऑइल ॲड केलेलं आहे जेवढं लागतं तेवढं. तर तुमच्या केसांच्या डेन्सिटी बघून तुम्ही जास्त करू शकता क्वांटिटी. तर त्याला चांगलं मिक्स करून घ्या. आय नो हे पाणी आहे, चांगलं मिक्स होत नाही, तरी पण तुम्ही प्रयत्न करा चांगलं मिक्स व्हायचं. तर कांद्याचं रस जे असतं, पाण्याची क्वांटिटी असते त्याच्यामध्ये, लवकर होणार नाही ते मिक्स. तरी पण तुम्ही प्रयत्न करा चांगलं मिक्स करायचं आणि त्याला अप्लाय करायचं आहे आपणाला. तर चला मग रेमेडी यूज करू, आपल्या केसांना अप्लाय करू. तर मी सकाळी उठलेले होते, माझं हेड वॉशचा डे होता, म्हणलं आज काहीतरी अप्लाय करावं केसांसाठी. तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेला आहे. तर पहिले केस चांगलं रिटँगल करून घ्या, केसांचा गुंता काढून घ्या. गुंता काढून घेतल्याने आपल्याला केस जास्त तुटणार नाहीत आपण रेमेडी यूज केल्यानंतर DIY. तर सगळ्यात पहिले स्टेप आपले केस चांगले गुंता काढून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे. केस विंचरल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि जे पण आपण अप्लाय करत आहे ते चांगलं पूर्ण केसांच्या मुळांपर्यंत जातं. तर तुम्ही एक कॉटनच्या मदतीनं तुम्ही लावू शकता किंवा हाताने देखील लावू शकता. तर कॉटनच्या बॉलने चांगलं पूर्ण अप्लाय होतं केसांना. चांगल्या मुळाशी अप्लाय करायचं आहे. तुम्हाला केसांच्या लेंथला अजिबात करायचं नाही, त्याच्याने थोडंसं फ्रिजीनेस येतं आपल्या केसांना. तर जोपर्यंत तुम्ही हे रेमेडी यूज करत आहे तोपर्यंत तुम्ही अजिबात कंडिशनरला हात पण लावायचं नाही. कंडिशनर अजिबात अप्लाय करायचं नाही आपल्या केसांना. थोडीशी केस डेन्सिटी खराब चांगली होईपर्यंत आपण अजिबात हे करायचं नाही. होळीचा कलर बघू शकता पूर्ण निघालं नाहीये, कारण की पक्क कलर लावले होते लोकांनी.
तर मी केसांच्या मुळापर्यंत अप्लाय करून घेत आहे. तर तुम्ही याला 30 मिनिट या 45 मिनिट जेवढं ठेवू शकता, ह्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही अजिबात. ज्यांना सूट होत नाही, ज्यांनी यूज केलेलं नाही आजपर्यंत, तर तुम्ही यूज करण्याच्या आधी पॅच टेस्ट, कानाच्या मागे पॅच टेस्ट नक्की घ्या. कारण की हे खूप स्ट्रॉंग रेमेडी आहे. कुणाला सूट होती, कुणाला होत नाही, तर पॅच टेस्ट जरूर घ्या. तुम्हाला सूट झाले तर खूप चांगलं आहे. तर एक बन बांधून घ्या. बन बांधून घेतल्यानंतर तुम्हाला 30 ते 45 मिनिट ठेवायचं आहे. तर मी तर थोडासा आयब्रोला पण अप्लाय करत आहे, काहीच हरकत नाहीये. तर तुम्हाला बघायची आपली डेन्सिटी आफ्टर आणि बिफोर, क्लिक करून घ्या पिक्चर. तर सोपा आहे ना उपाय. आपल्याला केसांची वाढ द्यायची असेल तर एवढं करावंच लागेल. आय नो थोडीशी स्मेल येते कांद्यामुळे, तर तुम्ही तेवढंच अवॉइड करून तुमचे केस चांगलं करू शकता आणि तुमचे केस इतके छान होतील. तुम्हाला सगळे विचारतील तुम्ही काय अप्लाय केलेलं आहे. मी सुद्धा अप्लाय केलेलं आहे. मी अप्लाय करून तुमच्यासोबत शेअर करत आहे. घाबरायची अजिबात गरज नाही. यूज करण्याच्या अगोदर पॅच टेस्ट नक्की घ्या आणि तुमचे जे क्वेश्चन येतील ते मनातले मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, हे काय म्हणजे पोरं यूज करू शकतात का, लहान मुलं यूज करू शकतात का? अजिबात नाही. कारण की कांदा खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग रेमेडी आहे. अजिबात पोरांच्या जवळ देखील न्यायचं नाही. रेमेडी खूप स्ट्रॉंग रेमेडी आहे. त्यांना खाऊ घालू शकता, मगर तुम्ही केसाला अजिबात अप्लाय करू नका. सेकंड क्वेश्चन आहे तुमचं जे येणार आहे, तर तुम्ही हप्त्यामध्ये किती वेळा लावायचं आहे. तर आठवड्यामध्ये तुम्ही 2 वेळा लावू शकता. तुमच्याकडे तुम्ही जेवढा वेळ हेडवॉश करत आहे तेवढा वेळ लावू शकता. तुम्ही आय नो आठवड्यात 1 वेळा करत असाल किंवा 2 वेळा करत असाल, तर तुम्ही जेव्हा आपलं हेडवॉश करत आहे त्याच्या 30 मिनिट पहिले लावू शकता आणि 45 मिनिट ठेवू शकता. त्याच्या बाद धुवून टाका. त्याच्या जास्त ठेवायचं नाहीये. कोण कोण ओव्हरनाईट ऑइलिंग करतं, तर अजिबात असं करू नका. ही खूप स्ट्रॉंग रेमेडी आहे. तर तुम्हाला अजून काही क्वेरी असतील, काही तुम्ही मला खाली कमेंट डाऊनमध्ये मला सांगू शकता किंवा माझ्या डायरेक्ट. आणि तुम्हाला काही क्वेरी असतील, तुम्हाला काही दुसरे व्हिडिओ बघायचे असतील, ते पण मला सांगू शकता. आय नो माझे व्हिडिओ खूप सिंपल असतील. मी पण खूप सिंपल आहे. जास्त मेकअप करत नाही दुसऱ्या यूट्यूबरसारखं. आणि माझे जे व्हिडिओ आहेत खूप सिंपल असतात आणि मी पण सिंपल आहे. तुम्हाला थोडंसुद्धा माझी प्रेझेंटेशन आवडत असेल, थोडीसुद्धा मी आवडत असेल तुम्हाला आणि माझी मेहनत तुम्हाला थोडीसुद्धा आवडत असेल, तर तुम्ही मला प्लीज 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 सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका इथं. तर बघू शकता मी हेडवॉश केलेली आहे आज मी लावून सकाळची. थोडीशी स्मेल येते. त्याच्यामध्ये तुम्हाला सूट होत असेल तर लिंबू पिळू शकता. त्याच्याने थोडीशी स्मेल येत नाही. ज्यांना सूट होतं, ज्यांना सूट होत नाही त्यांनी यूज करू नका. आणि ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी तर अजिबात लिंबू यूज करायचं नाहीये. तर आजचा माझा प्रेझेंटेशन कसं वाटलं तुम्हाला. आय होप तुम्हाला इतकं थोडंसं बी आवडलं असेल, तर प्लीज 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 मला सबस्क्राईब करा. मी तुमचे हात जोडून रिक्वेस्ट करते, कारण की मी खूप मेहनत करत आहे, तर मेहनतीचं फळ थोडं तरी भेटायला पाहिजे ना आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. मी सारखं बोलत असते सबस्क्राईब करा. नंतर बाय अँड टेक केअर. तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर ते पण सांगा मला. मी तुम्हाला नक्की व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही कुठली पण रेमेडी करत असाल तर त्याला थोडंसं फेथ ठेवावं लागेल, थोडासा विश्वास ठेवावा लागेल आणि थोडीशी म्हणजे धैर्य ठेवावं लागेल. आज रेमेडी यूज केली, उद्या माझे केस लांब होणार नाहीत असं सांगतात ना व्हिडिओमध्ये. तुम्ही 7 दिवस लावा, 8 दिवस लावा, 15 दिवस लावा, असं काहीच होणार नाहीये. आपली केसांची डेन्सिटी हळूहळू वाढती, हळूहळू होती. कुठलं पण पटकन होणार नाहीये आपल्याला. आज मी व्हिडिओ बनत आहे, मी मेहनत करत आहे, त्याचं मला फळ लवकर भेटत नाहीये. थोडं थोडं इन्करेज होणार आहे ना. तसंच कुठली पण गोष्ट लगेच भेटणार नाही. त्याच्यासाठी थोडंसं फेथ ठेवावं लागेल, थोडंसं धैर्य ठेवावं लागेल. नक्की तुमची होईल. थोडंसं विश्वास ठेवा, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आणि आपले केस चांगले करायचे आहेत ना, तर रेग्युलरली करा. रेग्युलरली म्हणजे रेग्युलर रोज करायचं नाहीये. जेव्हा तुम्ही हेडवॉश करत आहे तेव्हाच करायचं आहे. तर मी जास्त बोलते व्हिडिओमध्ये असं काही मला म्हणतात. तर चला मग घ्या तुमची काळजी. मी पण माझी काळजी घेत आहे. आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीच जायचं नाहीये, माझी धमकी आहे तुम्हाला. बाय अँड टेक केअर.